वाड्याच्या खोलीत शांतता होती. मशीनचा बीप बीप आवाज आणि क्वचितच येणारा डॉक्टरांचा पायऱ्यांवरचा आवाज एवढंच त्या शांततेत ऐकू येत होतं. त्या खोलीच्या भिंतीवर एक छायाचित्र लावलेलं होतं. एक लहानशी मुलगी साधारण 8-9 वर्षांची आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसलेली, तिच्या चेहऱ्यावर हास्य आणि वडिलांच्या चेहऱ्यावर विलक्षण अभिमान. आज त्या चित्रातली तीच मुलगी आता मोठी झालेली खोलीतल्या पलंगाशेजारी बसली होती. तिच्या समोर पलंगावर अशक्त शरीर पहुडलं होतं. ते तिच्या वडिलांचं, म्हणजे अनंतराव यांचं. पांढरे शुभ्र केस, खोल गेलेले डोळे, जिवंत असलेल्या देहात मृत्यूची सावली घुटमळत होती. अनंतराव हलक्या स्वरात आपल्या मुलीला स्वराला म्हणाले, स्वरा, बाळा स्वरा. स्वरा भानावर आली आणि ती आपल्या वडिलांच्या अगदी जवळ गेली. स्वराचा कंठ दाटून आला. बाबा, बाबा नका ना बोलू काही तुम्ही. बाबा दम लागेल तुम्हाला. प्लीज तुम्ही शांत पडून राहा. अनंतराव मंद हसले. त्या हसण्यात दुःख, प्रेम आणि सगळं काही होतं. हे बघ स्वरा, ते बघ, ते छायाचित्र तुला आठवतंय का ग? स्वराने ते छायाचित्र पाहिलं आणि ती हलकं हसली. हो बाबा, आठवतंय ना. लहानपणी तुम्ही मला खांद्यावर घेऊन गावभर फिरायचा. मी म्हणायचे माझे बाबा सगळ्यात मोठे, माझे बाबा सगळ्यात मजबूत आहेत. अनंतरावांनी आपली मान डोलावली. हो बाळा, आणि मलाही तेव्हा असंच वाटायचं की मी तुझ्यासाठी मोठा आहे, तुझा आधार आहे. पण स्वरा, अगं आयुष्य हे असं नसतं ग. आपले आधारस्तंभ कधी ना कधी कोसळतातच बघ लेकरा, कधी ना कधी कोसळतातच. स्वराचा हात वडिलांच्या हातात घट्ट सावरला. बाबा असं नका ना बोलू. बाबा नका ना असं बोलू. बाबा तुम्ही अजून खूप खूप वर्ष माझ्यासोबत राहणार आहात. नका असं बोलू. स्वरा, मृत्यू अटळ आहे ग. पण आता बघ, मी काही त्याच्याशी लढत बसायचं ठरवलेलं नाहीये. पण हो, मी तुला काहीतरी सांगायचं ठरवलंय. एक सत्य. सत्य? कसलं बाबा? बाबा हे बघा, तुम्ही नको त्या आता गोष्टी विचार करताय आणि मला आता काही ऐकायचं नाहीये. ए बाळा, स्वरा तुला आठवतंय का तुझ्या आईचं अखेरचं वाक्य काय होतं? स्वराने डोळे मिटले. ते जुने दिवस तिला आठवले. आईच्या मृत्यूसमयी ती खूप लहान होती, पण आठवणीत अजूनही तिच्या शेवटच्या शब्दांचा भास होता. स्वरा, आयुष्य खूप मोठं आहे, पण माणसं त्यात छोटी होतात. स्वराने हळूच मान डोलावली. हो बाळा, ते सांगायचंय तुला. आयुष्य मोठं असतं ग, पण आपण किती मोठे राहतो हे आपल्यावर असतं. स्वरा, तू लहानपणी म्हणायचीस ना की माझे बाबा सगळ्यात मोठे, माझे बाबा सगळ्यात मजबूत. पण बाळा, मी काय मोठा नाही ग ना, मी खूप चांगला माणूस होतो. आता स्वराच्या कपाळावर आठ्या पडल्या. बाबा तुम्ही असं का म्हणताय? कारण मी खूप चुका केल्यात ग स्वरा. तुझ्या आईला तिच्या आयुष्यात आनंद दिला नाही. माझ्या अहंकारात तिच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. आणि ती गेल्यावर तुला सांभाळण्याऐवजी मी स्वतःला कामात गळून घेतलं. तुझ्या हसण्याच्या क्षणांना मी मिस केलं. तुझ्या पहिल्या सायकल चालवण्याच्या प्रयत्नांना मी नव्हतो. तुझ्या पहिल्या विजयाच्या क्षणात मी नव्हतो पोरी. मी कुठेच नव्हतो. पण तू माझ्यासाठी सर्व काही केलंस स्वरा. स्वरा आता सुन्न झाली होती आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. नाही बाबा, मी कधीच तसं वाटू नाही दिलं ना. मी कधी तुमच्यावर राग धरला? हो बाळा, माहिती आहे मला. तू माझ्यावर राग नाही धरलास.
पण मी स्वतःला माफ केलं नाहीये ग, म्हणून हे शेवटचं सत्य सांगतो. स्वरा, तू कधीच आपल्या माणसांना दुर्लक्षित करू नकोस. पैसा, करिअर, प्रतिष्ठा यापेक्षा नात्यांमध्ये जगण्याचा आनंद आहे ग, जगण्याचा आनंद आहे. आणि जेव्हा वेळ संपते ना बाळा, तेव्हा कमावलेला पैसा नाही उपयोगी पडत, नाही उपयोगी पडत. पण हृदयाशी जपलेली माणसं मात्र आपल्याला अखेरपर्यंत साथ देतात, अखेरपर्यंत साथ देतात. स्वराने थरथरत्या हाताने आपल्या वडिलांचा हात धरला. हो बाबा, तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे. आणि आयुष्याचं हेच खरं तत्वज्ञान आहे, हेच खरं तत्वज्ञान आहे बाबा. आता अनंतरावाने एक हलकंसं स्मित केलं आणि त्यांनी आपली नजर पुन्हा भिंतीवरील छायाचित्राकडे वळवली. स्वरा, हे छायाचित्र ना कायम कायम लक्षात ठेवा, कारण ते तुला आठवण करून देईल की माणूस कितीही मोठा झाला तरी लहानपणीच्या आठवणी आणि नातीच त्याला शेवटी उरतात बघ, नातीच शेवटी उरतात. आणि त्या रात्री अनंतराव गाढ झोपले, कधीच न जागवणाऱ्या झोपेत. पण त्यांच्या शब्दांचा आणि आठवणींचा प्रकाश स्वराच्या आयुष्यभरासाठी तिच्या सोबत राहिला. मित्रांनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर आपल्या स्टोरी मित्र कमलाकर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि ऐकत राहा स्टोरी मित्र कमलाकर.